सुंदर असं आई देवी भराडी मातेचं मंदिर आपण इथे पाहत आहात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई भराडीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात। देवीला महाप्रसाद घेऊन जात आहेत भक्तगण। शिवकाळातली शस्त्र इथे ठेवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या शस्त्रांचे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेले आहे। नमस्कार मित्रांनो, सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रहो, आता आम्ही आलो आहे मसुरे गावातील आंगणेवाडीमधील श्री देवी आई भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवाला आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा वार्षिक जत्रोत्सव इथला पाहणार आहात। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कोकण रेल्वेने कोकणात येणाऱ्या भराडी मातेच्या भाविकांसाठी स्टेशनवरून रिक्षा उपलब्ध आहे इथे येण्यासाठी। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने, राज्य शासनाने एसटीची सोय केलेली आहे कणकवली डेपोतून। परंतु आपल्याला कणकवली डेपोमध्ये येण्यासाठी स्टेशनवरून शेअर ऑटो करून कणकवली डेपोत यावं लागेल। त्यानंतर आपल्याला कणकवली डेपोतून एसटीने आंगणेवाडीला येता येईल। आंगणेवाडीचा कणकवली डेपो आहे। इथे वेगवेगळ्या ठिकाणावरून एसटी भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना घेऊन येत आहेत। आपण पाहू शकता इथे कसालचा स्टँड आहे, पुढे समोर कुडाळचा स्टँड आहे। असा वेगवेगळ्या प्रकारचे तात्पुरत्या स्वरूपाचे इथे स्टँड तयार करण्यात आलेले आहेत, जेणेकरून एसटी ज्या येतील त्या इथे थांबतील, भाविकांना इथे सोडत आहेत आणि परत इथून जाण्यासाठी ही व्यवस्था भाविकांना केलेली आहे। चला तर आपण आता जत्रेच्या ठिकाणी जाऊया। हजारो भाविक आई भराडी मातेच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत। राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपण पाहू शकता प्रचंड प्रमाणात भाविक इथे येत आहेत श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत। पुढे आपण दर्शनासाठी जात आहोत। मित्रांनो, हा समोर जो रस्ता पाहतात हा मसुऱ्यावरून आलेला आहे। मसुऱ्यावरून हा रस्ता येत आहे आणि हा समोर जो रस्ता आहे हा कणकवलीवरून येणारा रस्ता आहे। कणकवली बस स्टँडवरून येणारा रस्ता आहे। इथे आपल्याला एक मसुरे प्रवेशद्वार मंदिरात जाताना आपल्याला दिसत आहे आणि हा समोर जो रस्ता मोठा दिसतोय तो मंदिराकडे मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा रस्ता आहे। इथे पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची मदत जर हवी असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी आपण संपर्क साधू शकता। ही भराडी देवीचे मंदिर आपण समोर पाहत आहात। प्रचंड अशी गर्दी इथे भाविकांची झालेली आहे आई भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी। आपण पाहू शकता भक्तांची दर्शनासाठी ही रांग लागलेली आहे। सरळ मंदिराकडे आतमध्ये जाते आहे आणि हा मालवण प्रवेशद्वार आहे, प्रवेश गेट क्रमांक 2। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। देवीच्या ओटीचे, खाना नारळाचे, वेणीचे आणि प्रसादाचे स्टॉल इथे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर श्री देवी भराडी मातेचे मंदिर आपण पाहत आहात।
सुंदर असं आई देवी भराडी मातेचं मंदिर आपण इथे पाहत आहात. सुंदर असा मंदिराचा कळस आपण पाहत आहात इथे. देवीला महाप्रसाद घेऊन जात आहेत भक्तगण येथील वाडीतील. खायची कोणाला पाहिजे? तर मित्रांनो, मी आता राजेश घनश्याम आंगणे यांच्या घरी श्रीदेवी भराडी मातेच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. आता तिथे आम्ही जेवण केलं आणि यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. आपण त्यांच्याकडूनच या वर्षीच्या जत्रेची कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेणार आहोत. नमस्कार. तर या वर्षी आई भराडी देवी मातेची कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात समजावून सांगा. सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे आभार मानतो. आपल्या माध्यमातून तुम्ही सर्व माहिती आपल्या आंगणेवाडीची सगळीकडे पसरवत आहात, सगळ्यांना माहिती देतात, त्याबद्दल धन्यवाद. याची माहिती देण्याचं असं म्हणजे की आपली ही जत्रा जी असते ही खूप वर्षापासूनची ही प्रथा चालू आहे. त्यामध्ये आपलं सकाळी 2 वाजल्यापासून, काल रात्री 2 वाजल्यापासून दर्शनाची व्यवस्था सुरुवात होते. त्यामध्ये आपण सर्वप्रथम ओटी भरायची जी चालू होते ती ओटी देवीची नजर जोपर्यंत नारळावर येत नाही तोपर्यंत ती ओटी नारळ भरले जातात. त्यानंतर मग बाहेरच्या ओट्या सुरुवात चालू केल्या जातात. तसंच रात्री मग आमचा महाप्रसादाचा प्रोग्राम असतो. महाप्रसाद वगैरे आपण माध्यम आहोत, त्यातील जे काय देणारी आहे ते आई भराडी देवीच आहे. याचं हे आहे की काही जणांनी आपला असा उपास केलेला असतो की बाबा तुझ्या दरवाज्यात येऊन मी भिक्षा मागेन आणि मग माझा दिवसभराचा उपास मी सोडेन. त्याप्रमाणे ते येतात, भिक्षा मागितल्याप्रमाणे भिक्षा ग्रहण करतात आणि मग त्यांचा उपास संपन्न होतो, परिपूर्ण होतो. अशी प्रथा काही ठिकाणी जण आहेत की जुने आहेत ते जे अशा पद्धतीचा उपास पण ठेवतात. म्हणजे प्रत्येक अंगणवाडीच्या घरातून हो, प्रत्येकाच्या घरातनं प्रसाद ताट जातं. आपल्या पुरा ताट देवीकडे हे नैवेद्य केला प्रत्येक घरातनं जातो आणि तो तिथे नैवेद्य त्याच्यातला मानवला जातो आणि त्यातील मग उरलेला मग आपल्याला परत रिटर्न तो जो आपण अशा पद्धतीने प्रसाद म्हणून वाटतो. आपण हे समोर जे महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी जे भाविक बसलेले आहेत त्यांच्या जेवणामध्ये आपण थोडा तो मिक्स करून आपण हे करतो म्हणजे तो पावन होतो, सगळ्यांना मिळाल्यासारखा झाला. धन्यवाद. आपण ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि आमच्या सफर समृद्ध कोकणची या युट्यूब चॅनलला छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. सर्व भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई भराडीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात आणि हळूहळू वर्षभर त्यांना एक प्रेरणा होते, एक जोकर होते, आनंद होते. म्हणून आजचं हे रूप पाहण्यासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंदोलन वर्षानुवर्षा आई भराडी मातेची कीर्ती ही आपण वाढवताना पाहत आहोत.
कधीचा उत्क्रांत होणारा असा महाराष्ट्रातील श्री भराडी मातेचा वार्षिक उत्सव मित्रांनो, आपण इथे पाहू शकता आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये पहिल्यांदाच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्राचे प्रदर्शन व शिवदालन उघडण्यात आलेले आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र आणि गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या गडकिल्ल्या, रायगड किल्ला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती आहेत, फोटो आहेत, छायाचित्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गडकिल्ले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे शिवकाळातली शस्त्र इथे ठेवण्यात आलेले आहेत, वेगवेगळ्या शस्त्रांचे प्रदर्शन इथे भरवण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता ही अतिशय दुर्मिळ अशी शस्त्र इथे ठेवण्यात आलेली आहेत. या सर्व शस्त्रांचा शिवकाळामध्ये उपयोग होत असे, जे आपल्याला पाहायला मिळणं हे एक भाग्याचंच काम आहे. पाहू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. इथे हा सुंदर असं चिलखत आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे जिरे टोप आणि चिलखत इथे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र आणि त्याचप्रमाणे हा दांडपट्टा आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं ठेवण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता इथे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. सुवर्णदुर्ग किल्ला बनवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्लाही इथे बनवण्यात आलेला आहे. इथे आपल्यासोबत आहेत प्रमोद काटे सर, ज्यांनी हे शस्त्र प्रदर्शन आणि शिवदालन उभारलेले आहे इथे. सर, या दालनाबद्दल आपण काय माहिती सांगाल आपल्या प्रेक्षकांना? शिवशंभो विचार मंच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, जे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली संस्था आहे, त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण देशभर, फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासक पद्धतीने आज अभ्यासले पाहिजेत. बरोबर. या हेतूने शिवशंभो विचार मंच पूर्ण महाराष्ट्रभर देशभर काम करत असतो. आम्ही सगळेजण त्याचे कार्यकर्ते आहोत. ओके. आज आपण आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये प्रचंड संख्येने लोक येतात. आपण ह्या निमित्ताने काय करू शकतो? बरोबर. तर आपण शिवराय ह्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का? तर आम्ही प्रयत्न केला एक छोटासा आगळा प्रयोग. जत्रेमध्ये आपण काय केलंय तर शस्त्र दाखवले. जत्रेमध्ये आपण काय केलंय तर गडांचे काही प्रतिकृती दाखवल्या. बरोबर. साधारणतः आपल्याकडे 250 टेबल लागतील. ओके. एवढं मोठं शस्त्र संग्रह आहे. अच्छा. आपलं प्रदर्शन आहे. पण आपण या इथं काही थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आज आपण या इथं शस्त्र, गडकिल्ले आणि तुम्ही बघाल या इथं प्रचंड पुस्तकांचा साठा आहे. विक्रीसाठी आहे. हो, बरोबर. या जत्रेनिमित्त प्रचंड मोठ्या संख्येने लोक येत आहेत, पुस्तकं खरेदी करतायत. छत्रपती शिवराय त्यांचे समजावून विचार, घेत आहेत. हो, त्यांचे विचार. आपण सगळेजण या इथं बघत असाल की मोठ्या संख्येने लोक ह्या सगळ्याचा येत आनंद आहेत. घेतात. आणि अतिशय दुर्मिळ अशी शस्त्र आपण इथे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत, जी आपल्याला सहजासहजी बघायला मिळणार नाही. उदाहरणार्थ हे चिलखत आहे, जिरेटोप आहे, त्याच्यानंतर दांडपट्टा आहे. ही शस्त्र आपल्याला सहजासहजी आपल्याला बघायला भेटणार नाही. ते जे तुम्ही प्रदर्शन भरवलात हे खूप अतिशय चांगला उपक्रम आपण इथे राबवलेला आहे. बरं, याच्या पुढे आणखी काही करण्यासाठी आपला काही म्हणजे असं विचार आहे का पुढे? आपलं शिवशंभो विचार मंच सिंधुदुर्ग जिल्हा हा ह्या इथे परत कायमस्वरूपी काम करत राहणार आहे. अच्छा. शिवशंभो विचार मंचाच्या माध्यमातून ह्या इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे भूषणजी साठम आहे,
हे आता अभ्यास मंडळ चालू करणार आहे. बरोबर. त्यामुळे ह्या जत्रेनिमित्त आपल्याला हा एक फायदा होणार अच्छा. की आपल्याला शिवाजी महाराज ह्या कामामध्ये गती येईल. हो बरोबर. मात्र हे निश्चित आहे. त्यांचे विचार दूर दूर लोकांपर्यंत पोहोचतील, बरोबर की नाही? अतिशय सुंदर असा हा उपक्रम आपण इथे राबवत आहात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं काम सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं करत आहात. सर, आपण खूप सुंदर असा उपक्रम इथे राबवत आहात. अतिशय सुंदर असं कार्य आपण करत आहात आणि आमच्या या छोट्याशा चॅनलला आपण एक छोटीशी मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. असंच सत्कार्य करत राहा. धन्यवाद. आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची भांडी इथे, भिड्याची भांडी इथे उपलब्ध आहेत विक्रीसाठी. मित्रांनो, सकाळचे 4 वाजायला आलेले आहेत आणि अजूनही भक्तगण प्रचंड संख्येने श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सकाळी 6-7 नंतर मोड जत्रेला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थाने या जत्रेची, आंगणेवाडी जत्रेची सांगता होईल. मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती, परंपरा, वैशिष्ट्ये आणि कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आजचाही व्हिडिओ त्याच संदर्भातला होता. आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला